प्रिया मराठे यांच्या निधनाने संपूर्ण शोबिझ जगताला दुःख आणि हळहळीच्या वातावरणात लोटले आहे. त्या बराच काळ आजाराशी झुंज देत होत्या, पण नेहमी आपल्या धैर्याने आणि स्मितहास्याने इतरांना प्रेरित करत राहिल्या. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या घरी शोकाकुल वातावरण पसरले होते, जिथे जवळचे नातेवाईक, मित्र आणि काही नामांकित कलाकार उपस्थित राहून त्यांच्या अंतिम संस्कारात सहभागी झाले आणि त्यांना अखेरचा निरोप दिला. चाहत्यांसाठी हा धक्का अवर्णनीय आहे, कारण त्या केवळ एक अभिनेत्री नव्हत्या तर एक अशी व्यक्ती होत्या ज्यांनी आपल्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि सुंदर कलाकृतींनी लाखो हृदय जिंकले. सहकलाकार आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर त्यांचं कौतुक करताना म्हटलं की प्रिया नेहमी सेटवर आनंद पसरवणाऱ्या आणि सर्वांना आपलेपण देणाऱ्या होत्या. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांच्या अभिनयाने त्यांना प्रत्येक घराघरात पोहोचवले आणि लोक आजही त्यांना वर्षा या भूमिकेतून आठवतात. इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी दुःख व्यक्त करताना सांगितले की आधी सुशांत सिंह राजपूत गेला आणि आता प्रिया. हे आमच्यासाठी वैयक्तिक दुःख आहे. तसेच त्यांचे चुलत भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले की प्रिया शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिल्या. त्या खऱ्या अर्थाने एक फायटर होत्या, पण नशिबाने साथ दिली नाही. चाहत्यांनी देखील हजारोंच्या संख्येने सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कुणी त्यांचे फोटो शेअर केले तर कुणी त्यांच्या आठवणीत हृदयस्पर्शी संदेश लिहिले. त्यांचे स्मितहास्य, त्यांचा अभिनय आणि त्यांचा मोहक अंदाज नेहमीच आठवला जाईल. नक्कीच, प्रिया मराठे यांनी आपल्या मेहनतीने आणि कलागुणांनी जो मानसन्मान मिळवला तो त्यांना सदैव जिवंत ठेवेल आणि त्यांची आठवण येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मौल्यवान ठेवा ठरेल.